एका गावामध्ये मधुकर नावाचा एक तरुण राहत होता. तो काही काम करत नसे. अभ्यासातही तो मठ्ठच होता. त्यात भर म्हणजे त्याला वाईट संगत लागली. तो जुगार खेळत असे. पुढे तो लहान मोठ्या चोऱ्या करू लागला. तो लवकरात लवकर श्रीमंत बनण्याच्या खटपटीत होता. एक दिवस तो सकाळीच घराच्या बाहेर पडला. गावाजवळ असणाऱ्या जंगलामध्ये लपून बसला. एक माणूस त्या जंगलातून चालला होता. इतक्यात मधुकरने त्याच्यासमोर उडी मारली आणि सुरीचा धाक दाखवून त्याचे सगळे पैसे हिसकावून घेतले. तो माणूस बिचारा घाबरून पळून गेला. ते लुटलेले पैसे घेऊन तो घराच्या दिशेने जायला निघाला. बाहेरून घरी आला तर त्याच्या आईला ताप भरला होता. गावामध्ये पूर्वीच्या काळी वैद्य असत. तो आईला घेऊन वैद्याकडे गेला. तिथे खूप गर्दी होती. आतमध्ये बरेच लोक बसले होते. त्याने थोडा वेळ बाहेर वाट पाहिली. नंतर त्याचा नंबर आला. वैद्यबुवांनी त्याच्या आईला तपासले. वैद्यबुवा त्याच्या आईची नाडी तपासत होते. मधुकरने घाबरून त्यांना विचारले, वैद्यबुवा, काय झाले माझ्या आईला? तो आपल्या आईजवळ जाऊन बसला. तिचे हात आपल्या हातात घेतले. वैद्य म्हणाले, तू यांचा मुलगा आहेस का? बरं झालं तू आलास. तुझ्या आईच्या अंगात वात शिरला आहे. उलटनं चांगलं तापून अंगाला डाग द्यायला हवा. थोड्या वेळात वैद्यांचा नोकर तापवलेलं उलथनं घेऊन आला. मधुकरने आपल्या आईचे हात घट्ट धरून ठेवले. पण वैद्याने आईच्या ऐवजी मधुकरच्या हाताला डाग दिला. मधुकर जोरात किंचाळला. वैद्य म्हणाला, अरे रे, अशी कशी चूक झाली माझ्या हातून? तुझा हात मध्ये आला बघ. डाग आईला बसला असता तर ती जगली नसती का? मधुकरला काही कळेनासे झाले. त्याने एकदम वैद्याची मान पकडली आणि ओरडू लागला, तू तू मारलंस माझ्या आईला. तू वैद्य नाही, खुनी आहेस, खुनी. असं म्हणून तो जोरजोरात रडू लागला. वैद्य शांतपणे म्हणाला, मधुकर, मला वाटलं तू आत्तापर्यंत फक्त चोऱ्याच करत होतास. पण आता कळलं की तू खुनी आहेस. तू एका माणसाचे पैसे लुटलेस. बिचाऱ्या माणसाने मुलीच्या लग्नासाठी ते पैसे जमा केले होते. पण आता ते लग्न होणे अशक्य आहे हे समजून त्या माणसाच्या मुलीने विहिरीत जीव दिला. तिच्या अग्निसंस्कारासाठी पैसा नसल्याने तो बिचारा बाप रडत बसला आहे. तू तिचं लग्न मोडलंस, म्हणूनच तुझ्या हाताला डाग लागला आणि हा डागच तुझ्या आईच्या मृत्यूला कारण बनला. वैद्याच्या बोलण्याने मधुकरचे डोळे खाडकन उघडले. त्याला चोरी केल्याचा पश्चाताप वाटू लागला. त्याने वैद्याचे पाय धरले आणि म्हणाला, मी खरोखरच खुनी आहे, पापी आहे. पण आता मी खूप मेहनत करेन आणि तुमचे तपासायचे पैसे परत करेन. तेव्हाच माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. मधुकर बाहेर गेल्या गेल्या त्याची आई उठून बसली. हे सर्व संभाषण ती ऐकत होती. वैद्यबुवांनी जे काही केले त्याबद्दल तिला अतिशय समाधान वाटले. ती वैद्यबुवांना म्हणाली, वैद्यबुवा, तुम्ही अतिशय चांगले काम केले. माझा मुलगा चोऱ्या करतो आणि वाईट मार्गाला आहे. बरं झालं तुम्ही त्याला चांगला धडा शिकवला. वैद्यबुवा म्हणाले, बाई, तुमचा मुलगा आता खरं सुधारला आहे. त्याने ज्या माणसाचे पैसे लुबाडले तो माझा नातेवाईक आहे. तो माझ्याकडे आला होता. आतमध्ये बसलेला तो गरीब माणूस बाहेर आला. तो म्हणाला, मधुकर तुमच्याकडे आला तेव्हाच मी त्याला ओळखलं. आपण बनवलेली योजना चांगलीच यशस्वी झाली. पण मुलीने आत्महत्या केली हे कशाला सांगितलं? वैद्य म्हणाला, मग त्याचं मन विरघळलं नसतं ना, म्हणून काल्पनिक कथा त्याला सांगितली. मधुकर आपल्या आईला घरी नेण्यासाठी परत आला. आल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्याची आई तर उठून बसली आहे. त्याच्या आईने सर्व हकीकत त्याला सांगितली. तो म्हणाला, आई, वैद्यबुवांनी माझे डोळे उघडले. आता मी एक सज्जन म्हणून जगेल. खूप मेहनत करून आईला सुखी ठेवीन. त्याने त्या गरीब माणसाचे पैसे परत केले
मधुकरमध्ये पडलेला फरक पाहून तिघांनाही खूप आनंद झाला. त्या तिघांनीही त्याला मनापासून आशीर्वाद दिले.